नमस्कार. आपण पूजा करतो. काय सर्वांना सर्वप्रथम सुषमाताई सपाटे मॅडम यांचे स्वागत मी आपल्या मंडळाचे गायक चेतनदादा जिचकार यांना मी विनंती करतो की मॅडमचे स्वागत करा. कलेचे महत्व आणि शिक्षणाचे महत्व अति सुंदर रीतीने समजावून सांगणाऱ्या आमच्या शिक्षिका योगिताताई डोंडे यांचे स्वागताकरता मी विजय बावणे यांना मी आमंत्रित करतो. मॅडमचं स्वागत करा. आपण शिक्षण घेत असताना आणि शिक्षण हे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेच आहे. शिक्षणाचे खरे जनक महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्री फुले यांच्यामुळेच स्त्रियांना आणि शिक्षणाला प्राधान्य मिळालं. आणि आपल्याला जर हा एवढा मोठा अधिकार जर दिला असेल तर डॉक्टर बाबा ही काळाची गरज आहे. आणि शिक्षण घेतल्यावरच आपल्याला कुठल्याही गोष्टी समजू शकतात. आणि आज मी तुम्हाला हे सांगण्यासाठी आलो. आज शाळेत शिक्षण घेत असताना तुमचे सर टीचर्स ह्या तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये 26 जानेवारी असो 15 ऑगस्ट असो या दिवसाला तुम्हाला प्रेरित करतात की बाबा कोणामध्ये कोणता गुण आहे, कोणाला कोणता डान्स करता येतो काय, कोणाला चांगलं भाषण करता येतो काय, कोणाला चांगलं गीत गाता येतो काय. तर असे तुमच्यातून मुलं निवडून सगळ्यांनी त्यांचा डान्स बसवून त्यांच्याकडून गायन करून सगळ्यांनी ती कला सांस्कृतिक या याच्यामध्ये दाखवत असतात. ते तेवढ्या पुरतच ठीक राहतं. पण आपण परत शिक्षणाकडे ओढतो. पण माझं एक या संस्थेच्या अनुषंगाने तुम्हाला सांगणार आहे की तुमच्यामध्ये असणारी कला ही तिथपर्यंत राहू नका देऊ. तिला सामने आणण्याचं काम तुम्ही करा. जसं एखाद्याला कोणाला गायन करता येत असेल तर त्यांनी प्रामुख्याने सरांनी सांगा, मॅडमला सांगा, मॅडमजी मला गायन करायचं आहे, मी तुम्हाला एक गीत म्हणून दाखवतो आहे. कोणाला डान्स करता येते ते डान्स करून दाखवायचे आहे. असा विषय जेव्हा येतो का नाही तर शिक्षण तर घेणे जे आपल्याला, पण हे जो कला आहे हे कला जोपासणी आहे. आणि या कलेचे सर्वात महत्वाचे विषय म्हणजे तुम्हाला सांगण्याचं की ही जो पारंपरिक लोककला आहे, जसं भजन आहे, गोंधळ आहे, दंडार आहे, तमाशा आहे, नाटक आहे, असे विविध प्रकारचे आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये
पुष्कळशा अशा कला आहेत, पण आपल्या इकडं असणारी जो कला आहे आणि माझं जो प्रबोधन राहील तुम्हाला, हे माझं प्रबोधन यासाठी आहे की आपण हे जो कला सुरुवातीला कुठल्याही एका भगवंताचे, तुम्ही कुठल्या भगवंताला मानता हे मला माहित नाही, पण एका भगवंताचे नामस्मरण करून सगळ्यांनी या कलेला सुरुवात केली जाते. आणि ही कला, या नामस्मरणासाठी आमचे गायक सन्माननीय चेतन जिचकार हे तुम्हाला एक गाणं शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले एक रास्ते पे हमसे भूल होना, इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। आज या ठिकाणी ऑरेंज सिटी बहुउद्देशीय संस्था नागपूरच्या वतीनं जो शिक्षणात लोककलेचं महत्व या कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. कार्यक्रमाचे सर्व शाहीर कालीचरणजी शेंडे यांचं स्वागत कुमारी अनुष्का पुष्पगुच्छ देऊन करेल अशी मी तिला विनंती करतो. वादक मास्टर साहिल कुमार शेंडे याचं स्वागत कुमारी श्रुती करेल अशी मी तिला विनंती करतो. ईश्वरी करेल अशी मी तिला विनंती करतो. विजयजी बावने यांचं स्वागत नरोले करेल अशी मी तिला विनंती करतो. यांचे धन्यवाद. आणि पुढील कार्यक्रमाला आपण आणखी सुरुवात करणार आहे. पुढील कार्यक्रम असा आहे की सर तुम्हाला वारंवार शाळेमध्ये शिकवतात का तुमच्या लेखन, लिहिणं, वाचणं याच्याकडे सर्वात जास्त लक्ष देऊन सगळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने विद्या प्राप्त करण्याचे मार्गदर्शन करतात. आणि आम्हाला भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालय नई दिल्ली यांच्याकडून शाळेमध्ये जाऊन सगळ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
करणे आणि विद्यार्थी घडवणे हे आमच्याकडे काम सोपवलं आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही तुम्हाला माझा विषय आहे शिक्षणात लोककलेचं महत्व आणि आपली ग्रामीण लोककला. ग्रामीण लोककला म्हणजे भजन. हे जो इन्स्ट्रुमेंट आहे म्हणजे वाद्य आहे. इन्स्ट्रुमेंट म्हणजे फक्त वाद्य. तर याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? ढोलक म्हणतात. या ढोलकीचं अतिशय महत्वाचं काम आहे. गायकाचं गायन करणाऱ्याचं काम आहे, पण गायन करणाऱ्याच्या सुसंगत देणारा म्हणजे मित्रांनो हिला काय म्हणतात? ढोलक. हा कोणत्या विषयावर की आपण सब्जी भाजी बनवतो आणि त्या भाजीमध्ये नमक जरी नाही टाकलं तर ते भाजी बनणार नाही, चविष्ट लागणारच, सुंदर लागणार नाही. तसंच काम याचं आलं आहे. याला ऑर्गन म्हणतात. काय म्हणतात याला? पहिलं हार्मोनियम होतं पेटी. आता नवीन टेक्नॉलॉजीनुसार ज्याला त्याच्यामध्ये कन्वर्ट करून त्याचं नाव ठेवलं आहे ऑर्गन. हा पेटी हार्मोनियम पेटी म्हणतात का नाही, त्याचा ऍडव्हान्स आहे ते. दरवर्षी ओके. आणि माझा विषय तोच आहे, विदर्भाची लोककला खडी गंमत. आता त्याच्यामध्ये काय असते? मुलांनी केलेले पात्र. मुलगा मुलीचा रोल कसा करतो आपण बघितलं. आपले ती मंडळी असताना जो नृत्यांगना म्हणला होता, ज्याने डान्स केला तो मुलगाच होता ना. आणि मुलगा असताना मी त्यांनी मुलीचा वेश परिधारण करून त्याने अतिशय सुंदर देखणा असा तो त्याचं पात्र होतं. हे कुठून होतं? हे तुमच्या आमच्या मधून होतं. ही पण एक लोककलाच आहे. मुलाचा म्हणजे मुलाचं मुलगी कशी बनायची हे एक कला आहे आणि ते आपल्या गावामध्ये होतच असते दरवर्षी. आता मी तुम्हाला हे विचारणार आहे की तुमच्यामध्ये कोणाला एखादे गाणं येतो का? कोणी वाजवणार आहे ढोलक वगैरे? आहे का कोणी? तुला जमतं का? हा वाजवता का? पूर्ण नाव सांग. माझे पूर्ण नाव परशुराम हाकिमी इयत्ता 5वी वर्ग. माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुसळगाव. आणखी कोणाला वाजवता येतो का?
शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुसळगाव. धन्यवाद. वर्ग दुसरीतलं कोणीतरी आहे. तू वर्ग ना शौर्य. बरं गायन कोणाला करता येते एखादं गाणं? अपूर्वा आहे का गं? अपूर्वा बरोबर. माझे पूर्ण नाव माय मराठी मंडळ. मी 14 वर्गात शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुसळगाव. मी आपल्या समोर कविता घेऊन येत आहे. धूळ पेरणी असं बरकत, धूळ पेरणीला लागला मातीचा जीव जुळणी, हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला, हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला, टिपूर मोत्यांची आस मोरणीला, टिपूर मोत्यांची आस मोरणीला, येऊन एक दिवस जाचक, येऊन एक दिवस जाचक, कासावीस डोळे बनली जातक, कासावीस डोळे बनली जातक, असं बरकत धुळ पेरणीला लागला मातीचा जीव जुळणी. नाव पंडित बाळूरंगारी. मी आता 7 वर्गात शिकताय. मी आपल्या समोर कविता घेऊन येत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुसळगाव. मी आपल्या समोर कविता घेऊन येत आहे. असे जगावे छाता डाव आव्हानाचे लावून हात, असे जगावे छाता डाव आव्हानाचे लावून हात, नजर रोखुनी नजरे म्हणते आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरे म्हणते आयुष्याला द्यावे उत्तर, नको गुलाबी नक्षत्राची भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला फिरता नाही चैन करावी स्वप्नांची, असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयारा मिळती सत्य, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, पाय असावे जमिनीवरती कविता अंबर घेताना, हसू असावे ओठावर काळीच काढून देताना, संकटाशी ठणकावून सांगावे आता 72, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आणखी कोणाला अजून कोणाला कविता म्हणायची आहे काय? कोणाला गीते वगैरे गायचे आहे का? मी 5 वर्गात शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुसळगाव. मी आपल्या कविता घेऊन येत आहे. माय मराठी तुझ्या पायी तन मन धर्मी वाही रे, तुझ्या नामी तुझ्या धामी अखंड रंगुनी राही रे, कष्टामध्ये तुझी गोडीचा खायाची मजा आहे, मला आवडे तुझा विसावा तुझीच नेजर अंगाई, माय मराठी तुझ्या पायी तन मन धर्मी वाही रे, तुझ्या नामी तुझ्या धामी अखंड रंगुनी राही रे. धन्यवाद. शिक्षणात लोक समाजात जागृत निर्माण करणे, शिक्षणाचे महत्व आणि लोककलेचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवून अंधश्रद्धा, अशिक्षित आणि सामाजिक गैरसमज दूर करावेचे काम लोककलेच्या माध्यमातून होत असते आणि विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना समाजाची जबाबदारी नागरिक बनवण्याचे काम या लोककलेच्या माध्यमातून
अनेक कलाकार करत असतात. यांच्यासाठी शिक्षणासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाचा हक्क सर्वांसाठी खुला केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला समाज उन्नतीचे शस्त्र मानले. सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी मोठे योगदान दिले. असे बरेचसे महामानव समाज जागृती करता समोर येऊन सगळ्यांनी समाज जागृती करत गेले. आपण त्यांचा इतिहास वाचत असतो, आपण त्यांच्या विचारधारेवर चालण्याचा प्रयत्न करत असतो आणि हा प्रयत्न आपण वेळोवेळी करावे. ज्याला कुणाला ढोलक वाजवणे, गायन करणे, नृत्य करणे जरी करायचे असेल तर आपल्या ऑरेंज सिटी बौद्धिशीय संस्था विरगाव नागपूर या संस्थेमार्फत तुम्हाला मोफत प्रशिक्षण दिलेले. ज्यांची बी शिकण्याची प्रवृत्ती इच्छा असेल त्यांना ढोलक वाजवणे, गायन करणे, डान्स करणे, इतर कलेचे मार्गदर्शन तुम्हाला दिले गेले. तर तुमच्यामधून किती मुलांना असं वाटते की आपण ही कला जोपासली पाहिजे? आहे का कोण ढोलक वाजवण्यासाठी तयार आहे का? का नाव आहे तुझं? ये इकडे. माझे पूर्ण नाव समीर जीवन भुजवडे. मी इयत्ता 6वा वर्गात शिकताय. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुसळगाव. तुला काय शिकायचं माझ्याकडून? ढोलकी. ढोलकी? हो. ढोलकी झाली बोलकी. काय करायचे आपल्याला? ढोलकी शिकायचे आहे. ढोलकी शिकायची आहे. त्या ढोलकला म्हणतात ढोलक झाली बोलकी. आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध कलाकार वेगवेगळ्या स्टाईलनं किंवा कलेनं ही ढोलक हाताळतात. तर तुला शिकायचे आहे तर मी तुला शिकवायला तयार आहे. आणखी कोणाला काही विषय? काय नाव तुझं? माझे पूर्ण नाव अंश राहुल डहाके. मी इयत्ता 5वा वर्गात शिकत आहे. माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुसळगाव. तुला काय करायचं आहे? मला ढोलक शिकायचे आहे. ढोलक शिकायची आहे? हो. तर ठीक आहे ना, मी तुला मोफत शिकवायला तयार आहे. पण तुझी शिकण्याची इच्छा आणि जिद्द हे जरी तुझ्या मनात असेल तू नक्की ढोलक शिकू शकत. आणि ही ठेवणे तुला काळाची गरज आहे. कारण की ही जो पारंपरिक लोककला आहे हे लोप पावत आहे, म्हणजे नाहीशी होत आहे. या कलेला जिवंत ठेवण्यासाठी तुमच्यासारखे मुलं सामोर जावे हेच या संस्थेचे हे आहे, उद्दिष्ट आहे. आणि मुलीमध्ये कोणाला गाणं म्हणायचं शिकायचं आहे ते या तुमचं स्वागत आहे. तुमचं शुभ नाव काय? तुमचं नाव काय आहे? माझे नाव तन्वी बाळूरंगारी आहे. मी इयत्ता 7वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुसळगाव. अच्छा, तर तुला काय करायचं आहे? मला गायक होण्याचं आहे. हो काय? त्यासाठी मी आमच्या संस्थेच्या वतीने तुला जरी गायनाचा छंद आहे तर आमच्या संस्थेच्या वतीने मोफत
गायन शिकवल्या. तुझ्याकडून कुठलीही फी न घेता, कुठलाही पैसा न घेता, तुझी जरी इच्छा प्रबळ असेल का मला शिकायचंच आहे, तर आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने तुम्हाला शिकवण्यास तयार आहोत. मी 5व्या वर्गात शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुसळगाव. तुला काय शिकायचं? तुला काय शिकायचं आहे का? मला गायक बनायचं आहे. अच्छा, तुला गायक बनायचं आहे. तर मला सांग, तुला जरी गायक बनायचं आहे तर माझी अशी एक इच्छा आहे की तुझ्याकडून एखादं गाणं छोटस थोडस, जा डाल डाल पर सोने की, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, जहाँ सत्य असिहा और धर्म का बग बग प्यारा, वो भारत देश है मेरा. धन्यवाद. धन्यवाद. असं माणसामध्ये धाडस पाहिजे. आणि आणखी कोणाला शिकायचे आहे त्यांनी कृपया समोर या. हा, ठीक आहे. मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथील शिक्षिका, सहाय्यक शिक्षिका. म्हणजे म्हणतात ना, लग्नाच्या आधी माझी खूप इच्छा होती, पण काही कारणास्तव मी नाही शिकू शकले तबला. पण जर चरणदादा मदत करतील, म्हणजे मधल्या सुट्टीच्या वेळेत, तर नक्कीच मी तबला शिकायला तयार आहे. धन्यवाद. कला. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, मुलांनो, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की एक तेरी अंगी असू दे कला, नाहीतर का फोका जन्मला. या जन्मात, या जीवनामध्ये, या इथं जन्म घेऊन झाल्याने तुझ्या अंगामध्ये कुठली कला नसेल तर तुझा जन्म सर्व व्यर्थ आहे. कला पुष्कळ प्रकारच्या असते. आता तुम्ही शाळेत शिकताना सर तुम्हाला चित्रकला शिकवतात, ती पण कलाच आहे. गायन करणे भी कलाच आहे, वाजवणे भी कलाच आहे. आणि तुम्ही जो लिहिता, अक्षर करता, लेखन करता, ते पण एक उत्कृष्ट कला आहे. ही तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर काही असं सरांकडून, जसं तुमचं लिखाण जर बरोबर असलं तर सर तुम्हाला मार्क बी त्याच पद्धतीने देतात. आमच्या मुख्याध्यापक सरांचा आवाज खूप गोड आहे. तर आमच्या संस्थेच्या अनुषंगानं आज आम्हाला इथं आलो आहे आणि आम्हाला इथं मालूम झालं आहे की आमच्या शाळेचे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुसळगाव इथले मुख्याध्यापक सन्माननीय संजयजी पेशणे सर हे आम्हाला एक गीत गायन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आज आपल्या या विद्यालयात लोककले शिक्षणाचे महत्व, अतिशय महत्वाचा विषय. त्या विषयाअंतर्गत हा आपला एक उपक्रम या ठिकाणी आपण ऑरेंज सिटी बहुउद्देशीय संस्था विहीरगाव यांच्या वतीनं आयोजित केलेला आहे. अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन आहे. या ठिकाणी एक छोटस गीताचं एक छोटस कडवं आपलं या ठिकाणी सादर करतो. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना
कहना, चलते चलते मेरे गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। रोते हंसते बस यूं ही तुम गुनगुनाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। धन्यवाद, थँक्यू. धन्यवाद सर. जिजाऊ भीमाईच्या थोर नंदना, माझी जाऊ भीमाईच्या थोर नंदना, शिवाला वंदना ही भिवाला वंदना, शिवाला वंदना ही भिवाला वंदना, शिवाला वंदना ही भिवाला वंदना. माझी जाऊ भीमाईच्या थोर नंदना, माझी जाऊ भीमाईच्या थोर नंदना, शिवाला वंदना, शिवाला वंदना, शिवाला वंदना ही विवाला वंदना, शिवाला वंदना ही विवाला वंदना, शिवाला वंदना ही विवाला वंदना. दोन्ही महामानवाच्या कार्याला स्मरूनी, दोन्ही महामानवाच्या कार्याला स्मरूनी, आरंभ करतो अभिवादन करूनी, आरंभ करतो अभिवादन करूनी. दोन्ही महामानवाच्या कार्याला स्मरूनी, आरंभ करतो अभिवादन करूनी. या कोटी बहुजनाच्या हृदयाच्या स्पंदना, या कोटी बहुजनाच्या हृदयाच्या स्पंदना. शिवाला वंदना, शिवाला वंदना, शिवाला वंदना ही भिवाला 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 वंदना. धन्यवाद धन्यवाद. यानंतर आपल्यातलाच स्टुडंट शिकणारा मुलगा तुमच्याच शाळेतला, नाव काय बेटा? ऋत्विक नरुले. एक तुमच्या सामने एक छोटासा नाटक सादर करत आहे आणि ते नाटक त्याचं वाला पहा. मेरा प्यार बरा नमस्कार. झालं तुला एवढं चिंती येते. सर्वात पहिलं माई ओळख. मी मुसळगावचा मराठी माणूस. तसं माझं नाव ऋत्विक नरुले, पण सारा गाव मला ऋतिक रोशन म्हणूनच चिडवते. पण माई मला चपटनाक्या अशी म्हणते, उजीर पाड्या अशी म्हणते. मी सिल्लीत आलो, माई आली बट पावाले, पण भेटली तर पाहिजे मले. तुम्हाला भेटली तर सांगा, पण मला तसाच येतो माया मोठा.
पोरीनं तुम्हाला सांगतो मेकअप चेकअप लाली लिपस्टिक पावडर मध्येच पैसा घालवते जी. बर ह्याचे लाड नाही पुरवले तर बापा चालल्या बापाच्या घरी गाल फुगून. मग अजून मायापुरीची कंबर काम करून मोडन का नाही सांगा. बरं बाप करतो मी लगन पण सिल्लीतले लोकवा माया तुम्ही एक प्रश्न सोडवा अन मले जवाब द्या. ठीक हाय मी करतो बा लगन 2-4 वर्षात मले 2-3 लेकरं होईन. मग पहिलं लेकरू शाळेत जाईन. मग माई बायको म्हणन आता पोराची ट्युशन लावायची हाय. पण मी म्हणतो पोराले ट्युशनले बाहेर पाठवायचं तर कायले मग 15वी शिकलेली बायको करायची सांगा मले तुम्ही. कायले मग शिकलेली बायको करायची. मी संजय पेशले, मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुसळगाव. तर एक राष्ट्रगीत आपल्या समोर या ऑर्गनवर मी वाजवण्याचा प्रयत्न करतो. मी काही वादक नाही आणि कुठेही मी शिकलेलो नाही, परंतु YouTube वरून हळूहळू प्रॅक्टिस करता करता एक राष्ट्रगीत 2-4 गाणे वाजवता येते मला. बाकी तिच्या पद्धतीने अजून प्रॅक्टिस झालेली नाही. ठीक आहे, तर आपण काही चुकलं असेल तर समजून घ्या.
देवतील पुढे मी इयत्ता 6व्या वर्गात शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुसळगाव. मला ऑर्गन शिकायचे आहे. अच्छा, तुला ऑर्गन शिकायचे आहे, तुला त्याच्यामध्ये आवड आहे. आम्ही पण तुला आपल्या संस्थेच्या वतीने मोफत ऑर्गन शिकवण्याची जबाबदारी घेतोय. पण तुला त्या ऑर्गन शिकण्याची जिद्द असायला पाहिजे. राहील काय? ठीक आहे. धन्यवाद. साहिल दादा. राष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. देव वरदा कृष्ण डोलरा भरला गोदावरी, एकपणाचे भरती नारी वाणीच्या भांडरी. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भवानी. आज उच्च प्राथमिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसळगाव इथे ऑरेंज सिटी बहुउद्देशीय संस्था वीरगाव नागपूर यांच्या वतीने शिक्षणात लोककलेचे महत्व या विषयावर मुलांना प्रबोधन करण्यात आले. या अनुषंगाने शाळेचे मुख्याध्यापक श्री संजयजी पेशणे सर हे आपले मनोगत व्यक्त करतील. धन्यवाद. मित्रांनो, आज ऑरेंज सिटी बहुउद्देशीय संस्था वीरगाव यांच्या वतीनं आपल्यासमोर शिक्षणात लोककलेचं महत्व हा विषयाअंतर्गत शाहीर कालीचरणजी शेंडे, संचालक ऑरेंज सिटी बहुउद्देशीय संस्था वीरगाव यांच्या वतीनं आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. सर्वप्रथम त्यांचे खूप खूप अभिनंदन, त्यांच्या संपूर्ण चमूच अभिनंदन. त्यांच्यासोबत आलेले गायक, वादक, हार्मोनियम वादक, तबला वादक या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. शिक्षणात लोककलेचं अनन्यसाधारण महत्व आहे. लोककला केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून त्या लोककले अंतर्गत
जी आपली संस्कृती आहे, परंपरा आहे, मूल्य आहे, त्या मूल्यांचं, त्या संस्कृतीचं, त्या परंपरेचं महत्व पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा महत्वाचा उद्देश या लोककलेतून आपल्या या ठिकाणी साध्य होत असतो. या लोककलेमुळेच विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासामध्ये, सर्वांगीण विकास होण्यामध्ये खूप मोठी मदत होत असते. या लोककलेमध्ये जसं आपल्याला माहित आहे की पोवाडा, लोकनृत्य, त्यानंतर तुमची रांगोळी कला आहे, चित्रकला आहे, वारली सारखी हस्तकला आहे. ह्या कलेच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचं जे ज्ञान आहे, आपल्या संस्कृतीचं जे मूळ आहे, त्या मुळाचं, त्या ज्ञानाचा परिचय आपल्या विद्यार्थ्यांना होत असतो. आणि विद्यार्थ्यांमध्ये आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल एक अभिमान निर्माण होण्याचं माध्यम म्हणजे हे लोककला आहे. आणि या लोककलेच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता निर्माण होते, आपल्या देशाविषयीचा स्वाभिमान निर्माण होतो, आपल्या भारतीय संस्कृतीविषयीचा एक आदर निर्माण होतो. आपल्या संस्कृतीचा परिचय करून देण्याचं उत्तम कार्य या लोककलेच्या माध्यमातून होत असतं. आणि या लोककलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा होणारा सर्वांगीण विकास हा राष्ट्राच्या हितासाठी फार महत्त्वपूर्ण आहे. आणि या लोककलेच्या माध्यमातून आज या ठिकाणी जे विविध गीतं सादर करण्यात आली आहेत, जो परिचय या ठिकाणी सादर करण्यात आला आहे, त्यासाठी मी शाहीर कालीचरण शेंडे यांचा खूप खूप धन्यवाद देतो. आणि आपले असेच कार्यक्रम आमच्या या शाळेच्या माध्यमातून होत राहावे, आमच्या विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन आपल्या माध्यमातून मिळत राहावे एवढीच या प्रसंगी विनंती करतो. आणि मी शाळेचा मुख्याध्यापक संजय पेशणे म्हणून आपलं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. खूप खूप धन्यवाद.